ठीक आहे, कॅरेजल आपण पाहत आहे, जिथे इमेज तुमच्या स्लाइड होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचा एक मेन कंटेनर, ज्या मेन कंटेनरला तुम्हाला कॅरेजल आणि स्लाइड हे दोन क्लास द्यायचे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा ऍट्रिब्यूट तुम्हाला यूज करायचा आहे डेटा बीएस राईट, जो डिसाइड करेल की हा जो डिव घेतलेला आहे हा एक कॅरेजल टाईपचं जी फंक्शनॅलिटी याला तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे. असं तुम्ही बरेच याच्यामध्ये व्हॅल्यू वेगवेगळ्या तुम्हाला मिळतात, जसं कार्ड वगैरे ह्या सुद्धा व्हॅल्यू याच्यामध्ये तुम्हाला मिळतात, की हे कार्ड आहे असं सांगायचं. ठीक आहे. तर तुम्हाला हे एक ऍट्रिब्यूट आणि क्लासेस तुम्हाला कॅरेजल स्लाइड असे यूज करायचे मेन कंटेनरला. मेन कंटेनरच्या आतमध्ये एक तुमचा सब कंटेनर असेल, म्हणजे एक अजून डिव असेल, ज्याच्यामध्ये तुमचा क्लास असेल कॅरेजल इनर, की हा कॅरेजलच्या आतमधला मेन डिव आहे, अशा पद्धतीने. आणि आता तुम्हाला सेट करायचं आहे की ज्या तुम्ही इमेज त्याच्यामध्ये घेणार आहे. ठीक आहे. तर इमेज कशा पद्धतीने सेट करायच्या, तर पहिलं तुम्हाला तुमच्या इमेजसाठी एक डिव घ्यायचा आहे. ठीक आहे, ज्याच्या आतमध्ये तुमची इमेज असेल. आणि जो डिव तुम्ही इमेजसाठी घेणार आहे, ठीक आहे, इथे मी डिव लिहितो किंवा इमेज कंटेनर तुम्ही म्हणू शकता याला. ठीक आहे, इमेज कंटेनर, इथे मी डिव लिहून देतो. ठीक आहे. आणि याच्यावरती तुम्हाला क्लास अप्लाय करायचा आहे कॅरेजल आयटम. ठीक आहे. जसं आपण लिस्ट आयटम करायचं तसं हे कॅरेजल आयटम अशा पद्धतीने तुम्हाला यूज करायचं. ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये असेल तुमची इमेज, याच्या आतमध्ये असेल तुमची इमेज. ठीक आहे, जिला तुम्ही क्लास अप्लाय करणार आहे डिस्प्ले ब्लॉक, पहिला क्लास असणार. आणि विड्थ तुम्हाला किती द्यायची, ती विड्थ तुमची पिक्सल मध्ये 50, 100 काय द्यायची असेल तुम्हाला, किंवा रॅम मध्ये ही विड्थ तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे. अशा पद्धतीची विड्थ तुम्हाला इथे द्यायची. ही झाली तुमची इमेज. इथे तुमचा इमेज कंटेनर क्लोज होणार. त्याच्यानंतर तुमचा सब कंटेनर जो असेल तो क्लोज होणार. आणि नंतर तुमचा मेन कंटेनर तो क्लोज होणार. ठीक आहे. आता इमेज आपण एकच नाही देणार आहे, एकच इमेज स्लाइड नाही करणार आहे, तर मल्टिपल इमेज द्यायचा आहे. ठीक आहे. मल्टिपल इमेज देण्यासाठी काय, तर सेम हाच प्रोफॉर्मा तुम्हाला तुम्हाला हाच फॉर्मॅट जो आहे तो यूज करायचा आहे. ठीक आहे. परत इमेज साठी एक कंटेनर असणार, कंटेनरला क्लास कॅरेजल आयटम असणार, त्याच्यामध्ये इमेज असणार आणि त्याला डिस्प्ले ब्लॉक हा आपण क्लास देऊन त्याची विड्थ डिसाईड याच्यासाठी करत आहे. जर आपण विड्थ डिसाईड नाही केलं तर काय होईल, पूर्णच्या पूर्ण तुमच्या स्क्रीनची विड्थ तो कॅप्चर करेल, कारण रिस्पॉन्सिव्ह बुटस्ट्रॅप जो आहे तो रिस्पॉन्सिव्ह तुम्हाला वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करायला हेल्प करतं. तर मग ते किती विड्थ घेणार, तर कम्प्लीट तुमच्या कंटेनरची विड्थ. मग कंटेनर जर तुम्ही 6 कॉलम मध्ये ठेवला असेल तर 6 कॉलमची विड्थ घ्या. एक तर तुम्ही तुमच्या कंटेनरला विड्थ डिसाईड करा युझिंग कॉलम, अदरवाइज तुम्ही तुमच्या इमेजला विड्थ डिसाईड करा युझिंग डब्ल्यू क्लास. अशा पद्धतीने तुम्हाला एक कॅरेजल या ठिकाणी बनवायचा आहे. इमेज मध्ये काय असणार आहे, तर इमेज मध्ये तुम्ही सोर्स तुमचा जो इमेजचा असेल तो देणार आहे. ठीक आहे. एलिमेंट मध्ये काय घ्यायचं हे सांगायची गरज नाही. तर बघूयात आपण याचा एक प्रॅक्टिकल. ठीक आहे. जसं आपण पाहिलं, पहिले घेणार आपण एक कंटेनर, मेन कंटेनर, ज्याला क्लास असणार आहे कॅरेजल पहिला, आणि नंतर त्याला क्लास असणार आहे स्लाइड, ज्याच्यामध्ये महत्वाचा ऍट्रिब्यूट तुम्ही यूज करणार आहे डेटा बीएस राईट. आणि ज्याची व्हॅल्यू जशी इथे तुम्हाला बघा कार्ड वगैरे असे व्हॅल्यू याच्या मिळतील वेगवेगळ्या. ठीक आहे. कार्ड ग्रिड वगैरे तुम्हाला इथे घ्यायचंय कॅरेजल. ठीक आहे. जर ही नाही घेतली तुम्ही तर बघा तुम्हाला भरपूर व्हॅल्यू, जसं इथे क्लास, कंटेंट है ना, कार्डही आय थिंक याच्यामध्ये कार्ड सुद्धा व्हॅल्यू आहे अशा पद्धतीने. तर इथे तुम्ही घेणार कॅरेजल. ठीक आहे. हा झाला तुमचा मेन कंटेनर. नेक्स्ट असणार आहे तुमचा सब कंटेनर. ठीक आहे.
सब कंटेनर मध्ये तुम्ही काय देणार आहे, क्लास यूज करणार आहे. तुम्ही क्लास सगळंच आपण बोलूयात. कॅरेज ऑन इनर. इनर. ठीक आहे. याला आपण एक बॅकग्राऊंड देऊयात, म्हणजे काय होईल, तो एक्झॅक्टली किती जागा घेता येतो समजेल. सेकंडरी एक बॅकग्राऊंड याला देऊन टाकूया. ठीक आहे. हा झाला तुमचा इनर, आणि याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या इमेज साठीचा कंटेनर. ठीक आहे. इमेज कंटेनर ज्याला आपण म्हटलंय, आणि त्याला तुम्ही देणार क्लास कॅरोजल आयटम. आणि याच्या आतमध्ये असेल तुमची इमेज. इमेज मध्ये तुम्ही सोर्स मध्ये ज्या इमेज असतील, आता माझ्याकडे काही अवेलेबल नाहीये इमेज, मी आहे त्याच टाकून देतो याच्यामध्ये. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला क्लास यूज करायचा आहे, बी ब्लॉक, डिस्प्ले ब्लॉक. आणि विड्थ याला तुम्हाला किती द्यायची त्या पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीने बघूयात. जसं मी याला 50 पिक्सल देतो, 50 रेम, आय थिंक रेम मध्ये असणार आहे ही विड्थ. ठीक आहे. ही देतो. आणि कंटेनरला सध्या मी काही दिलेली नाही, हा जो मेन कंटेनर, किंवा तुम्ही अशा पद्धतीने याला कंटेनर फ्लुइड मध्ये सुद्धा घेऊ शकता. लाईक कंटेनर फ्लुइड, त्याच्यामध्ये कंटेनर, त्याच्यामध्ये रो, आणि त्याच्यामध्ये तुमचा कॉलम असू शकतो 6चा. आणि याच्यामध्ये तुमचा हा कॅरेजॉल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. सध्या आपण इमेजला विड्थ देऊन पाहू, नंतर यालाच कॉपी करून याच्या आतमध्ये टाकू आणि बघूयात 6 कॉलम विड्थ न देता तो कॅप्चर करते. ठीक आहे. हा झाला तुमचा एक आयटम. ठीक आहे. याच्यामध्ये दुसरी इमेज घेऊयात. इमेज चेंज करतो मी फक्त याच्याऐवजी, लाईक इथे. ओके, ठीक आहे एक दोन माझ्याकडे. अगेन तिसरी इमेज याच्यामध्ये मी घेतो. थोडासा आता तुमचा प्रत्येक गोष्टीचा सिंटॅक्स जो आहे ना, तो वाढत जाणार आहे. तर हा प्रॅक्टिसचा भाग आहे. तुम्हाला प्रॅक्टिस, किमान मिळालेला कोड, कोणते क्लासेस कसे हँडल करायचे ते तरी तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. थोडं तरी करायचंय. त्याला सेव्ह करूयात आणि ओपन विथ लाईव्ह सर्व्हर मध्ये आउटपुट बघूयात आपण. काय चुकलं. मला वाटतं बॉडी टॅगच मे बी मी डिलीट करून टाकला की काय. याची गरज नाही आपल्याला. ओके. याच्यामध्ये आय थिंक आपण एक अजून ऍक्टिव्ह एक क्लास जो आहे तो आपण यूज नाही केला, मे बी त्याच्यामुळे होईल. की याच्यामध्ये एक तुम्हाला क्लास द्यायचा आहे की सध्या ऍक्टिव्ह कोणता वाला इमेज तुम्हाला ठेवायचा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्लास द्यावा लागतो. ठीक आहे. लाईक तुमचा इमेजचा जो कंटेनर आहे त्याच्यामध्ये तुम्ही देणार ऍक्टिव्ह. सेव्ह करूयात. येस. तोच क्लास राहिला होता द्यायचा. आणि आता ते ऍक्टिव्ह म्हणजे काय, तर कोणती इमेज तुम्हाला फर्स्टली दाखवायची. ठीक आहे. ज्याला तुम्ही ऍक्टिव्ह क्लास देणार ती वाली इमेज पहिला दिसणार. ठीक आहे. स्लाइड व्हायला पाहिजे ऑटोमॅटिकली. स्लाइड होत नाहीये म्हणजे आपला काहीतरी क्लास चुकीचा झालेला आहे. ठीक आहे. एक तर स्पेलिंग चुकीचं झालेलं आहे, किंवा क्लास चुकीचा झालेला आहे एखाद्या ठिकाणी.
ओके, इनर दिलाय, बॅकग्राऊंड दिलाय, क्लास आयटम दिले, ऍक्टिव्ह ओके, आणि इमेज घेतल्यात, इमेजला डी ब्लॉक दिलेला आहे. ठीक आहे. माझ्याकडे जावा स्क्रिप्टच्या फाईल सुद्धा त्याच्यामध्ये घेतलेल्या आहे. हा, झालंय, होत आहे ते, पण ते हळू होत आहे, वेळ जास्त घेत. वीड नाही घेते. सेव्ह वगैरे. ओके. पेज पुढे. हा, होतंय, पण वेळ जास्त घेऊन राहिला, बस बाकी काय अडचण नाही. ठीक आहे. आता हे कंट्रोल्स आपल्याला जर का आपल्याकडे ठेवायचे असतील, तर मग ते कसे ठेवायचे ते आपण उद्याला पाहूयात. ठीक आहे. याच्यामध्ये एक दोन ऍट्रिब्यूट आपण बघूयात, असे काही जे गरजेचे नाही असे काही आहेत का, की जे नसले तरी तुमचे व्यवस्थित कॅरेजॉल जो आहे तो वर्क करेल. इव्हन आपण याची साईज सुद्धा सेट करणार होतो, जसं की मी इथे इमेजला विड्थ न देता. ठीक आहे, जर इमेजला विड्थ नाही दिली तर काय होतं ते पहिलं बघूयात आपण. इमेजची विड्थ जर आपण काढून टाकणार, तर इमेज जी आहे ती कम्प्लीट तुमची विड्थ जी आहे ती ब्राउझरची घेऊ शकते बघा. ठीक आहे. सेव्ह करूयात. किंवा इमेजची जी साईज आहे ती बाय डिफॉल्ट साईज ती घेणार. ठीक आहे, याला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करावं लागेल मला. ओके, मे बी हीच साईज इमेजची येत आहे तो. सेम साईज आहे का, दोन्हीची विड्थ सेम आहे का, एक वेळा बघू आपण. नाही, विड्थ जी इमेजची आहे प्रॉपर तेवढी विड्थ तो घेऊन राहिला. ठीक आहे. आणि इव्हन ही खूप मोठी स्लाइड झूम आपल्याला मे बी दिसू शकते, अशा पद्धतीची आहे. ठीक आहे. आणि जर का आपण याला विड्थ देतो सगळ्यांना सेम, तर बघूया. किंवा ही विड्थ जी आहे, आपण ही रेन मध्ये युनिट जे आहे ते रिस्पॉन्सिव्ह टाईपचं असल्यामुळे आउटपुट येईलच असं सांगता येत नाही. ठीक आहे. म्हणजे परत ओपन इथला सर्व करावं लागतं. हम्म. ठीक आहे, तुम्ही ट्राय करून बघा. आणि